कसबा गणपतीच्या दर्शनाला, तिथेही विसर्जन मिरवणुकीची तयारी पुढे झालेली आहे। जवळ आमच्या प्रतिनिधी श्यामल भंडारे यांच्याकडे। श्यामल, किती वेळात आरती होणार आहे? नक्की सुवर्ण, आता थोड्या वेळातच आरती होईल। सध्या मी आहे कसबा पेठेच्या गणपतीकडे आणि मंडळाचे पदाधिकारी मंदार देशपांडे सध्या आपल्या सोबत आहेत। विसर्जनाची कशा पद्धतीने तयारी करण्यात आली? नमस्कार। मंडळाचे हे 133वे वर्ष आहे आणि कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे अत्यंत पारंपरिक पद्धतीने दरवर्षी विसर्जन मिरवणुकीचे हे करत असतं, विसर्जन मिरवणूक करत असतं। त्याचप्रमाणे यावर्षी देखील ढोल ताशा पथक, पारंपरिक बँड पथक हे देखील मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत आणि त्या पद्धतीने थोड्याच वेळात ही विसर्जन मिरवणूक चालू होणार आहे। नक्कीच आपण पाहू शकतो कशा पद्धतीने चांदीची पालखी देखील बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी तयार करण्यात आली आहे। सध्या आपण पाहू शकतोय थोड्याच वेळात पूजा सुरू होईल आणि भाविकांची गर्दी देखील वाढण्यास सुरुवात झालेली आहे। मंडळातर्फे व्यवस्थित नियोजन करण्यात आलेलं आहे। सध्या आपण ही मंडपातली दृश्य पाहू शकतोय। राजाच्या समोरच सध्या पूजेला सुरुवात होते आहे। चांदीचा जो आसन व्यवस्था देवाची आहे ती अतिशय सुंदर पद्धतीने सजवण्यात आलेली आहे आणि पुढच्या काही वेळातच विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल। दिलेल्या वेळापत्रकानुसार 9:30ची ही वेळ कसब्याच्या गणपतीसाठी दिली होती आणि त्याचप्रमाणे वेळापत्रकानुसार विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल। अगदी बरोबर। पुन्हा येऊ तुमच्याकडे श्यामल। आता आपण ही कसबा गणपतीची दृश्य बघतोय। 9:30 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल। त्याआधी बाप्पाचं दर्शन घेता यावं। 10 दिवस ज्यांना दर्शनाला येता आलं नाही ते किमान आजच्या अखेरच्या दिवशी तरी आपण बाप्पाला पाहूयात आणि बाप्पाचं रूप वर्षभरासाठी आपल्या डोळ्यात साठवून ठेवूयात, मनात साठवून ठेवूयात। यासाठी म्हणून इथे दर्शनाला आलेले आहेत। ही 2 दृश्य कसबा गणपतीची आणि दगडूशेठ गणपतीची, पुण्यातले 2 महत्त्वाचे गणपती बाप्पा। अजित पवार दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला गेलेत, तर सुनेत्रा पवारही त्यांच्या सोबत उपस्थित आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।